तर आता बांधकाम कामगारांसाठी एक खुशखबर आलेली आहे, की आता तुम्ही थंबनेलमध्ये बघितलं असेल, की बांधकाम कामगारांना मिळणार ₹4,200. तर ही ₹4,200 ची काय प्रोसेस आहे आणि कोणाकोणाला भेटणार आणि कसं भेटणार ते आता आपण या व्हिडिओमध्ये पुढे जाणून घेऊया. तर बांधकाम कामगारांसाठी ही खुशखबर आलेली आहे, की ₹4,200 बांधकाम कामगारांना भेटणार. तर ही सगळ्यांसाठी भेटणार? काय फक्त जे मोजके बांधकाम कामगारांना भेटणार? तर ही सगळ्यांसाठी भेटणार आहे. सगळ्यांसाठी म्हणजे जसे की आता बांधकाम कामगारांची नोंदणी झालेली आहे. कोणाची आयडी रिन्यूला आलेली आहे, एक्सपायर झालेली आहे, त्यांनी रिन्यू केलेच नाही, तर त्यांना भेटणार नाही. त्यांची कामगारांची जे आयडी ऍक्टिव्ह असेल, ते जुने असो किंवा नवीन असो. कारण की एक-एक बांधकाम कामगारांना असं प्रश्न येतात, की जुने आहेत त्यांना फक्त भेटणार, जे आता नवीन नोंदणी केलेली असेल त्यांना भेटणार नाही. तर असं काही सुद्धा नाहीये. जे जुने असेल त्यांना सुद्धा भेटणार आणि जे आता नवीन नोंदणी केली असेल, फक्त त्यांची कामगाराची आयडी ऍक्टिव्ह असणे गरजेचे आहे. आणि ह्यामध्ये कागदपत्रे काय-काय लागणार? तर ह्यामध्ये कामगाराचं आधार कार्ड आणि त्यांचं प्रोफाईल फोटो म्हणजे जर त्यांचं आधार कार्डवरनं लॉग इन केल्यानंतर तुम्ही कुठल्याही तुम्ही ऑनलाईन शॉपमध्ये जरी गेला, कामगाराचा प्रोफाईल फोटो विचारला, तरी पण ते सांगेन ज्यांना काही माहीत नसेल तर. तर त्यासाठी आधार कार्ड कामगाराचं, त्यांचा प्रोफाईल फोटो, त्यांचं बँक पासबुक आणि चौथं जे डॉक्युमेंट लागणार आहे, ते तुमचं पहिलं ₹1 ची चलनपोथी असायची पहिलं. ते बंद झालेलं आहे. ते आता ऑटोमॅटिक ॲक्टिव्ह होतात. तर त्यासाठी आता ते चलनपोथी लागणार नाही. त्यासाठी आपल्याला लागणार आहे आता ते लेबर कार्ड. लेबर कार्ड यानी की जर समजा कोणाकडे लेबर कार्ड असेल, तर लेबर कार्ड तुम्ही देऊ शकता किंवा प्रोफाईल लॉगिन केल्यानंतरनं त्यामध्येच तुम्हाला एक्नॉलेजमेंट म्हणून असते ऑप्शन. तिथून तुम्ही आयडी कार्ड म्हणून असते ते आयडी कार्ड जरी प्रिंट केला ते तरी चालेल. तर ह्यामध्ये आता हे तर झालं आपण आता कागदपत्रे. तर आता आपण ह्याच्यापुढे जाणून घेऊया, की याची प्रोसेस काय असेल, की ह्यामध्ये 4,200 भेटणार कसं? त्याला काय करावे लागेल? तर ही ॲक्चुअली ही ऑनलाईन प्रोसेस आहे फॉर्म भरायची. बट ह्याच्यामध्ये एक ऑफलाईन पण प्रोसेस आहे, की ह्या योजनेचं जे नाव आहे कामगार योजनामध्ये हे जे 4,200 भेटणार हे स्कीमचं नाव आहे कौशल्य वृद्धी योजना म्हणून. तर ही जी योजना आहे कौशल्य वृद्धी प्रशिक्षण योजना म्हणून. ह्यामध्ये कामगारांना 15 दिवसाची ट्रेनिंग दिली जाते. ट्रेनिंग म्हणजे काय? तुम्हाला माहिती दिली जाते फक्त, की असं-असं हे जे बांधकाम कामगाराचं जे प्रोसेस असेल, जे नियम असेल, ते तुम्हाला सांगितले जाते 15 दिवसाचे. मग त्या 15 दिवसानंतरनं तुम्हाला एक सर्टिफिकेट भेटतो. ते सर्टिफिकेट आल्यानंतरनं त्याचा आपण ऑनलाईन क्लेम करायचा असतो, की ₹4,200 चं. ते ₹4,200 मग तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात येतात. आणि हे जे सर्टिफिकेट आहे, हे सर्टिफिकेट खूप महत्त्वाचं होणार आहे. कारण की हे योजना ही स्कीम जी आहे, ही आत्ता थोड्या काही वेळात चालू झालेली आहे. हे पहिल्यापासून नाहीये. तर पहिल्या जी-आरमध्ये पहिलं फक्त जे कामगाराचं जे जी-आर आहे, त्यामध्ये हे फक्त नमूद होतं, की पुढे ही स्कीम येणार आहे आणि मी पहिलं अगोदर सांगितलं होतं हे, की ही स्कीम येईल पुढे म्हणून. तर ही आता स्कीम आलेली आहे. आपल्याकडे पण आता एक 2 ते 3 यादी झालेल्या आहेत त्याच्या अगोदर, की इलेक्शनमुळे थांबवलं होतं. तर आता हे लवकरात लवकर चालू होणार आहे. हे चालू झाल्या मी आपल्या चॅनलवर अपडेट तुम्हाला देईन. तर म्हणून जरी काय असं काय अपडेट आली, तर मी तुम्हाला लवकरात लवकर कळवेन. अजून तुम्हाला ह्याबाबतीत काय माहिती पाहिजे असेल कामगार योजनाबद्दल किंवा लाडकी बहीण योजनाबद्दल, तर तुम्ही कमेंट करून सांगा आणि मी त्या बाबतीत तुम्हाला लवकरात लवकर तुम्हाला मी माहिती पाठवण्याचा प्रयत्न करेन, अपडेट देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.